नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, एक प्रश्न अगदी मनापासून विचारते. तुम्ही कधी असं जाणवलंय का, की सकाळी उठताच डोकं भारी असतं, अंगात कसलीच ताकद नसते, बीपी चढलाय का उतरलंय याचं काही नीट भान राहत नाही आणि शुगर तर कधी वर कधी खाली असा खेळच खेळ चालू राहतो. दिवसभर सगळं करत असताना एक विचित्र थकवा, एक अस्वस्थपणा आणि मनात सतत एक काळजी. पुन्हा बीपी वाढला तर? पुन्हा शुगर स्पाइक झाला तर? अशा प्रश्नांची साखळी मनातला गुंतरडा करत राहते. पण मित्रांनो, मैत्रिणींनो, खरं सांगू, ही तुमची चूक नाही. शरीर थकलं आहे, आतून कमजोर झालं आहे आणि त्याला फक्त औषध नकोत. त्याला हवं आहे पोषण, समतोल, नैसर्गिक सांभाळ. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला हवा. कारण आज मी सांगणार आहे एक असा नैसर्गिक उपाय जो बीपी, शुगर एकाच वेळी कंट्रोल करतो. शरीराला शांत करतो, रक्तवाहिन्यांतील दाब कमी करतो आणि तुमच्या दिवसभरातील तो जडपणा एकदम हलका करून टाकतो. हा उपाय इतका साधा आहे की तुमच्या घरात रोज उपस्थित असणाऱ्या 3 गोष्टींनी तुमचं आयुष्य बदलू शकतं. ही माहिती 60% लोकांना तर नक्कीच जीवनदान देणारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरातला कुठलाही त्रास न देता, कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय हा उपाय तुमची शुगर स्थिर ठेवतो आणि बीपी नैसर्गिकरित्या खाली आणतो. म्हणून मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठेही थांबवू नका. कारण तुम्ही बीपी वाढणे, शुगर वाढणे, अंगातील थकवा, डोकं जड होणे, पाय सुजणे, झोप न लागणे, चिडचिडेपणा वाढणे, भूक कमी होणे, पोटाच्या समस्या आणि हृदयविकाराचा टेन्शन या सगळ्यांशी अनेक वर्षापासून त्रस्त असाल तर आज मी तुम्हाला एक असा नैसर्गिक घरगुती उपाय तुमच्या रोजच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. कारण हा उपाय फक्त बीपी कमी करतो असे नाही, तर तो बीपी स्थिर ठेवतो. त्याचबरोबर शुगर कंट्रोल देखील करण्यास मदत करतो. अगदी हळूहळू शरीराची संपूर्ण मेटाबॉलिझम सिस्टीम समतोल करण्यास मदत करते. म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिक 55 प्लस, 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे वयोगटातील लोकांनी हा उपाय वापरल्यानंतर मिळालेला आराम इतका जबरदस्त असतो की त्यांना दीर्घ काळानंतर अंगात हलकं वाटतं, डोकं शांत वाटतं आणि दिवस रात्र सतत असणारा थकवा व चिडचिड जवळजवळ गायब झालेली असते. आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत. तो उपाय म्हणजे मेथी, दालचिनी आणि लिंबाचा हा अतिशय सोपा पण त्यात अत्यंत प्रभावी मॉर्निंग ड्रिंक, जो तुमच्या शरीरातील रक्तातील साखर सामान्य पातळीवर आणतो, इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतो, रक्तवाहिन्यांमधला दाब कमी करतो, रक्ताभिसरण सुधारतो, हृदयविकाराचा भार कमी करतो आणि शरीरातील सूज कमी करून नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन वाढवतो. तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये साधारणतः एक मोठा चमचा मेथी दाणे भिजत घालायचे आहेत. संपूर्ण रात्र ते भिजत ठेवायचे आहे. ही मेथी रात्रभर भिजली की तिच्या दाण्यांतील सोल्युएबल फायबर, लिनानास, सोमॅसिन, स्वप्नोसिम्स आणि ल्युझियम लाइक कंपाऊंड्स सक्रिय होऊन सकाळी पाणी पिणाऱ्यांच्या शरीरात प्रवेश केल्यावर रक्तातील साखर शोषण्याचा वेग कमी करते, ज्यामुळे जेवणानंतर शुगर झपाट्याने वाढण्याची प्रवृत्ती कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅनक्लिरिया सला इन्सुलिन तयार करण्याची जबरदस्ती येत नाही, कारण शरीरातील शुगर स्थिरपणे समतोल राहते. याचबरोबर ही मेथी शरीरातील पोटाच्या समस्या, ॲसिडिटी, पोटफुगे, अपचन आणि जडपणा कमी करण्यास मदत करते, जे बीपी रुग्णांसाठी खूप आवश्यक आहे. कारण पचन बिघडले तर बीपी आणि शुगर दोन्ही बिघडतात. आता याचं भिजलेल्या मेथीच्या पाण्यात सकाळी उठल्यावर तुम्ही अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर घालायची आहे. पण लक्षात ठेवा, दालचिनी नेहमी ग्राइंड केलेली असावी. ही प्रकारचीच दालचिनी सुरक्षित असते. दालचिनी म्हणजे थेट शरीराशी शुगर रेग्युलेशन सिस्टमवर कसं काम करते. नॅचरल इन्सुलिन बूस्टर आहे. दालचिनी रक्तातील शुगर सेल्स पर्यंत योग्य प्रकारे पोहोचवायला मदत करते. म्हणजे शुगर वाढलेली असेल तर तो शरीरात भटकत राहत नाही, तर पेशींमध्ये ऊर्जा म्हणून वापरली जाते आणि त्यामुळे शुगर कमी होत होत जाते. दालचिनीचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ती रक्तवाहिन्या सैल करते, त्यांच्यातील दाब कमी करते, त्यामुळे बीपी नैसर्गिकरित्या खाली येतो. आता मंडळी, या पाण्यात सकाळी शेवटी तुम्ही ताज्या लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस देखील घालू शकता. फक्त अर्धाच पुरे. लिंबामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि नॅचरल क्लिन्झिंग एजंट्स असतात, जे रक्तातील अतिरिक्त सोडियम कमी करतात, शरीरातील पाणी, मीठ समतोल ठेवतात, ज्यामुळे बीपी स्थिर राहतो. याशिवाय लिंबामुळे पचन सुधारते, जे शुगर रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, एका ड्रिंक ते
शरीराने तीव्र मोठ्या गोष्टी घडतात. पहिली म्हणजे शुगर नियंत्रित राहते, दुसरी म्हणजे बीपी स्थिर राहतो आणि तिसरी म्हणजे शरीरातील टॉक्झिन बाहेर जाण्याची गती वाढते. त्यामुळे शरीर हलकं राहतं, सूज कमी होते आणि दिवसभरात ऊर्जा जास्त काळ टिकते. ज्येष्ठ नागरिक बऱ्याचदा सांगतात की त्यांना कधी-कधी अर्ध्या कप चहानेही हृदय धडधडतं, हात थरथरतात किंवा शुगर अचानक वाढते. पण हा ड्रिंक घेतल्यानंतर शुगर स्पाइक म्हणजेच अचानक वाढणारी साखर जवळजवळ बंद होते. कारण यामुळे शरीरातील आधीच स्टेबल मेटाबॉलिझम मध्ये ठेवतो. हा ड्रिंक घेतल्यानंतर सकाळची जड अन्न खाण्यास टाळावं. हलका नाश्ता जसे की दलिया, मुगाची उसळी, पोहे किंवा 2 उकडलेली अंडी यामुळे शुगर स्थिर राहते. बीपी रुग्णांनी जास्त जाड, मीठ, पापड, लोणचं आणि प्रोसेस्ड फूड टाळणे आवश्यक आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या कारण डिटॉक्स प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शरीराला पाणी जास्त लागतं. त्यामुळे अनेक लोकांना 2 आठवड्यांत शुगर 20 ते 40 पॉइंट्सने कमी झालेली दिसते. सकाळची शुगर स्थिर राहते. बीपी 150 ते 90 वरून 150 वरून 130-80 च्या जवळपास येतो. झोप चांगली येते. काही जण सांगतात की पायाची सूज कमी झाली, डोकं हलकं वाटतं, चिडचिड कमी झाली आणि दिवस-रात्र पोट हलकं राहिल्यामुळे शरीरात ऊर्जा वाढली. शेवटी मित्रांनो, शरीर हे औषधांनी चालत नाही. शरीर सवयींनी आणि नैसर्गिक पद्धतीने चालत राहतं. बीपी आणि शुगर हा आजार नसून शरीराचा एक सिग्नल आहे की शरीर आतून थकलं. त्यामुळे अशा नैसर्गिक उपायांच्या मदतीने हळूहळू शरीराला परत समतोल अवस्थेत आणलं जातं. हेच खरं आहे. दीर्घकालीन उपचार पद्धत आहे. म्हणून हा ड्रिंक दररोज 30 दिवस वापरून बघा आणि तुम्हाला तुमच्या शरीरात होणारा बदल स्वतः जाणवेल. मित्रांनो, आयुष्यात सगळं बदलतं तरी एक गोष्ट कायम ठेवावी, शरीराची कदर. कारण पैशाने आनंद मिळतो, सुख मिळतं, साधं मिळतं, पण निरोगी शरीर हे फक्त आपल्या हातात आहे. बीपी वाढला, शुगर वाढली, पाय सुजले, डोकं जड झालं, झोप गायब झाली तर ही लक्षणे तुम्हाला कमजोर बनवतात आणि तुमचं शरीर हळूहळू खूप थकत जातं. माझी थोडीशी काळजी घे अशी आजचा एक साधा उपाय, फक्त एक ड्रिंक नाही, तर हा तुमच्या शरीराला सांगितलेला एक संदेश आहे. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले, पण आता नाही. आता मी तुझी काळजी घेणार आहे. माझी एकच विनंती आहे, स्वतःला दुसऱ्याच्या क्रमांकावर ठेवू नका. वर्षानुवर्षे कुटुंब, मुले, नातवंड, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळताना तुम्ही स्वतःला विसरला. आता स्वतःच जगा. एक छोटासा उपाय, एक छोटंसं पाऊल, एक छोटासा बदल तुमच्यासाठी पुढच्या 10 वर्षात निरोगी, हलकं आणि आनंदी वाटू लागेल. साधा, सरळ आणि सोपा उपाय आहे जो कुणीही करू शकतो आणि याच्यासाठी कुठली महागडी औषधं देखील घेण्याची गरज नाही. सर्व पदार्थ नॅचरल आहे, करून पाहण्यासाठी सोपं आहे. तर ज्यांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे त्यांनी या गोष्टी निश्चित करून पहा. याने तुम्हाला निश्चितच फरक पडेल. आणि आता आपण व्हिडिओ इथेच संपवूया. पण तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि बरोबरच कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कळवा. मला तेही ऐकायला फार आवडेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा.